नंबर ते तिकीट मिळालेलं नाही आहे आणि मग जरा देवदर्शन. लाईफमधली सगळ्यात पहिली सायकल आम्ही तिथून घेतलेली. नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण ट्राय करूया की पन्हाळ्याचा ब्लॉग बनवायला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण आलेलो आहोत कोल्हापूरला. आज आपला भावाची तिकीट काढायची आहे. तर माझ्या गावापासून कोल्हापूर अवघ्या 8 किलोमीटरवरती आहे आणि आमच्या गावचा तुम्ही रोड बघू शकता. तरी आता बनवायला चालू आहे. 1-2 महिने आधी जर तो रोड बघितला असाल तुम्ही, आपल्या एक रील किंवा शॉर्ट व्हिडिओ त्याच्यामध्ये असेलच. हा रोड मी टाकलेला होता, सेम लडाख बाईक. आणि आपला लुक कसा वाटतोय? जरा वेगळा वाटतं, मला पण आवडलेला नाही आहे, पण ठीक आहे. आपल्या सलूनवाल्याची फरमाईश होती की असे कापा म्हणून, वाट तर लावली आहे. तुम्ही काय बोलाल? नो कमेंट्स. आता आपण आलेलो आहोत कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनला. आता इथे तिकीट काढू, तिकीट कन्फर्म करू आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत महालक्ष्मीला आणि तिथून ज्योतिबाला जाणार आहोत. असा प्लॅन काहीसा ठरला आहे. छत्रपती शाहू महाराज टर्मिनस दाखव. काय नंबर किती आहे? 6वा नंबर आहे गाईज. आणि इथे लोक तर 4च दिसतात, कोण आलेत कोण नाही आलेत. सो आता थोडंसं वेटिंग आहे. वेटिंग झाल्यानंतर ते बोलले 10 मिनटात तिकीट काउंटर तो चालू होईल, म्हणजे तात्काळ आहे त्यांच्यासाठी. तर आम्ही थांबतो. तर आता अशा प्रकारे तिकीट मिळालेलं नाही आहे. त्याला जायचं आहे मुंबईला. बघू ट्रॅव्हल्सचं तिकीट मिळतं आहे का, काहीतरी करावं लागणार आहे. आणि मग जरा देवदर्शन. कोल्हापूरला आलो आहे म्हटल्यावरती आणि मॅटर झाला. मामांचा मॅटर झाला आहे, काहीतरी ठोकली गाडी. हे दुकान बघा, हे सायकलचं दुकान. लाईफमधली सगळ्यात पहिली सायकल आम्ही तिथून घेतलेली. काहीतरी पहिलीला तेव्हा घेतलेली तिथून सायकल. आणि त्याच्यानंतर पण ज्या मोठ्या सायकली घेतल्या त्या पण तिथूनच घेतल्या. गाईज आता आपण आलेलो आहोत महालक्ष्मी मंदिराच्या इथे. गर्दी खूप आहे, म्हणजे मुखदर्शनच्याच लाईनला इतकी गर्दी आहे की 4 तास तरी आरामात लागणार भाई. सो अशा प्रकारे दर्शन आमचं झालेलं आहे, एवढ्या गर्दीतून सुद्धा. त्यात 2 तसंच 4 तसंच 1 मसाले. याचा विषय असा असतो की आधी कुपन घ्यायचं आणि कुपन घेऊन आल्यानंतर इथून असं खाली जायला बसतात बेसमेंटला. हां नाही बोलला हां, आणि खाली जाऊन खायचं. बघू शकता हा लोणी डोसा आहे. याच्यासोबत ही बटाट्याची भाजी येते आणि ही चटणी. कसं आहे भावा? छान आहे. तुम्ही लोणी बघू शकता, पूर्ण हाताला लागतं. भरभरून लोणी असतं, भरभरून, म्हणून याचं नाव लोणी डोसा. तर काय आता डोसा वगैरे सगळं खाऊन झालेलं आहे आणि आता आम्ही निघणार आहोत ज्योतिबाला. तर जुडे रहो. आता आपण आलेलो आहोत कोल्हापूरमधला फेमस घाट
म्हणजेच पंचगंगा घाट. जेव्हा पावसाळ्यामध्ये पंचगंगेला पूर येतो तेव्हा हे सगळं पाण्याखाली जातं. हे मंदिर वगैरे काय म्हणताय निवांत. हे शंकरांचं मंदिर आहे. हे मंदिर पाण्याखाली आहे. हे मंदिर पाण्याखाली आहे. तिकडे पण ते मंदिरं दिसत आहेत ती पण पाण्याखाली आहेत. आणि जेव्हा पूर येतो पंचगंगेची जी पाणी पातळी आहे ती जेव्हा वाढते तेव्हा हे सगळं पाण्याखाली जातं. तो जो ब्रिज दिसतोय त्या ब्रिजवरतून आपण तसंच ज्योतिबाला जाणार आहोत. आम्ही आता आलो आहे ज्योतिबावरती आणि तुम्ही गर्दी बघू शकताय. या साईडला एवढी नाही, त्या साईडला लाईन लागली आहे आणि लाईनीला इथे पण असंच आहे सेम 2-3 तास तरी कंटिन्यू. चला दर्शन घेऊ. सो गाईज आमचं आता दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे आणि ज्योतिबा डोंगरावरतून दिसणारा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. हा बघा, तो जो डोंगर दिसतोय त्या डोंगराच्या त्या साईडला ते जर दिसत असेल तुम्हाला कॅमेऱ्यातून तर ते आमचं गाव आहे. आणि तो जो दिसतोय तो आहे पन्हाळा किल्ला. तर नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण ट्राय करूया की पन्हाळ्याचा व्लॉग बनवायला. सो हा व्लॉग मी इथेच एंड करतो आहे. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, चिल मारा.